दत्त मंदिर दयानंद नगर येथे महाप्रसादाचे वाटप। दत्त जयंती निमित्ताने दयानंद नगर येथे दत्त जयंती साजरी करण्यात आली। सकाळी आरती घेण्यात आली व पुढील कार्यक्रम रक्तदान शिबिर घेण्यात आले। भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते व 15,000 भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। तसेच अन्नदानही करण्यात आले। यावेळी दयानंद नगर येथील सर्व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते। सर्व भाविक भक्तांना अध्यक्ष मंदिर दयानंद तर्फे आज सकाळी सकाळी अभिषेक झाला। अभिषेक ठीक 5 वाजता झाली आणि त्यानंतर सर्व भाविक भक्तांना दर्शनासाठी सर्व भाविक भक्त सुरू झाले आणि रक्तदान शिबिर, त्यानंतर अप्रसाद आणि पालखी पूर्ण आमच्या परिसरातून पालखीचं जल्लोषात सगळं पदयात्रा जल्लोषात झाली। मिरवणूक मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या मिरवणुकीला होते आणि सर्वांनी आनंदात आणि हर्षोल्लासात हा जन्मोत्सव दयानंद वासियांनी आणि सर्व भाविक भक्तांनी आनंदात साजरा केला। या ठिकाणी दरवर्षी दत्त पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा होतो। साधारणतः या कार्यक्रमाचे महाप्रसाद असतो। 15,000 लोकांना या ठिकाणी प्रसादाचा लाभ होतो। देणाऱ्याने देत जावे हा गुण या ठिकाणी असल्यामुळे सर्वांच्या सहकार्यामुळे हा दत्त जयंतीचा कार्यक्रम दयानंद नगर नांदेड येथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो। यासाठी या समितीचे अध्यक्ष संजयजी बोरगावकर, श्री मुळे साहेब आणि इतर त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो। आज सकाळी 6 वाजता दत्तात्रेयाची आरती झाली। दत्त जन्म झाल्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे रक्तदान शिबिर झालं। रक्तदान शिबिरानंतर या ठिकाणी प्रवचन झालं, भजन झालं, कीर्तन झालं। काल रात्रीपासून कीर्तनाचा कार्यक्रम होता। आज 12 वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि 12:30 वाजता या ठिकाणी झाला। यासाठी हजारोंच्या संख्येने महिलांची आणि पुरुषांची आणि कार्यक्रम खूप आनंदात आणि मजेत साजरा केला। गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आज सर्व भक्तांना कळण्यात आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे प्रत्येक दिनांक 4/12/2025 उत्साहात दत्त जयंती साजरी झाली आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी त्याला माझा आशीर्वाद मनापासून आहे। सेवा करतो, देवाची दत्ताचं नामस्मरण करतो, त्यांचे कल्याणच होते। दत्त महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही जे मनोकामना आहे ते पूर्ण होतात। हे आमचं एक दयानंद नगरचं दत्त मंदिर शक्तीपीठ आहे। सर्वांना दत्त पावतोच आमचे आणि सर्वांचे काम होतात हे आम्ही आमच्या इथल्या अनुभव आणि आज सकाळी दत्तात्रेयाला पहिल्यांदा 5:30 ते 6 पर्यंत अभिषेक झालेला आहे। 6:30 ते 7 आरती झाली आहे। आरती नंतर मूर्ती ठेवली आहे। त्याच्यानंतर 12 वाजता माधुकरी म्हणजे ते गाणगापूरला जे माधुकरी प्रसाद आरती होतो त्याच प्रकारे आमच्या इथं दर गुरुवारी 12 वाजता आरतीला प्रसाद व माधुकरी आरती होते। व त्याचप्रमाणे विशेष म्हणजे गुरुवारी दत्त जयंती आल्यामुळं माधुकरी प्रसादाचा व आरतीचा लाभ सगळ्या लोकांना आनंदाने घेतला आहे। व तसेच आरती झाल्यानंतर श्री दत्त जन्माच्या प्रवचनानं पूर्णतः गुलाल उधळून दत्त महाराजाचा 12:30ला अभिषेक जन्म उत्सव चालला आहे। तरी त्याच्यानंतर पाळणा आरती व मिरवणूक दत्त महाराजांची पालखी 2.5 ते 3 तासाची पालखीचा सर्व नगरामध्ये
प्रवेश आणि फिरतो. तिथून यशवंत कॉलेजमधून पुन्हा दयानंदनगरमध्ये येऊन खरोखर जाऊन प्रत्येकाला दर्शन देऊन पुन्हा पालखी दत्त महाराजांची आपल्या मंदिरात येते व त्याच्यानंतर पालखीची सुद्धा दत्त महाराजांची आरती होते. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा नैवेद्य होतो व 3:30 ला महाप्रसादाला दरवर्षीप्रमाणे सुरुवात होते व सर्व लोक प्रसाद आमचे 3:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. स्थायी समिती दयानंद नगर दत्त मंदिर नांदेड. देव दत्त. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वतेज न्यूज.